इथे अस्मिता माझी कॉफी आण का विमल असं करून ओरडत असते. तेवढ्यातच विमल तिची कॉफी घेऊन येते अस्मिताची आणि म्हणते सॉरी उशीर झाला. ते काय ना ते काम करत होते त्या इथे अस्मिता आरडाओरडा करायला लागते की तुला काही काम करायलाच नको, कधीपासून मी एक कॉफी मागते, मला एक कॉफी नाही मिळाली आहे म्हणून. इथे पूर्णा आजी आणि कल्पना तिला शांत करत असतात. तिला म्हणतात विमलला काही बोलू नकोस. इथे कल्पना म्हणते तुझ्यावर जास्ती काम पडतं ना, मी येते तुझी मदत करायला. तेव्हा विमल म्हणते की नको नको काही गरज नाही आहे, मी हे नाश्त्याचं बघते आणि सायलीवाणी जेवणाचं बघ आणि एकदम थांबते. सगळेजणच विमलकडे बघत बसतात. इथे अस्मिताला मोका मिळतो. ती विमलला उलटं सुलटं बोलत बसते की तुलाही एवढं आहे तर तिच्याबरोबर निघून जा म्हणून. तुला काय तिचा एवढा पुळका आहे, तू पण तशीच आहेस. ती एवढी खोटारडी वागली आणि तू तिची आठवण काढतेस, जा तिकडे जा आणि आठवण काढत बस. हे ऐकून कल्पना आणि पूर्णाजी अस्मितावर चिडतात. पूर्णाजी म्हणते की विमलची काहीच चूक नाही आहे, त्यामुळे तिला काहीच बोलू नकोस म्हणून. दुसरीकडे इकडे सायली ती बॅग घेऊन बसलेली असते रडत आणि तिच्या बाजूला कुसुमताई असते. एकदमच सायली उठते आणि आपलं मंगळसूत्र नीट करते, सगळे मणी ओवते आणि नंतर ते मंगळसूत्र आपल्या गळ्यात घालते. आणि हे बघून कुसुमताईला खूपच वाईट वाटत असतं सायलीबद्दल. पण ती तरी काय करणार. एकीकडे मधुभाऊ एकीकडे सायली, ती कोणाची साईड घेणार. ती मधोमध अडकली गेली आहे. कुसुमताईला सायलीची ही अवस्था बघवत नसते, पण त्याच्यातून तिला काढणार तरी कसं, कारण आता मधुभाऊ खूपच चिडलेले आहेत. इथे पूर्णा आजी अस्मिताला बोलतच असते. तेवढ्यातच आजी करून हाक येते आणि सगळेजण तिकडे बघतात तर प्रतिमा आणि तन्वी बॅग घेऊन तिकडे आलेले असतात. आणि इथे अस्मिता लगेच अगं ये ना तन्वी, ये ये ये, तिला एकदम आनंद होतो. इथे तन्वी तिची नाटकं सुरू होतात. ती येते आणि म्हणते की मी तुम्हाला सगळ्यांना भेटायला आली आहे, मला तुमची काळजी वाटत होती म्हणून. आणि ती अगदी अशी बोलत असते जसं तिला खरंच काही काळजी वाटते आहे, खूप काळजी वाटते, किती काळजी वाटते अशा गते. इथे प्रतिमा म्हणते की तन्वी तुमच्या इकडे राहायला आली आहे, तुमची काळजी घ्यायला आली आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणते तुम्ही दोघं हवं तितके दिवस राहा. तेव्हा प्रतिमा म्हणते नाही, हिचे बाबा रविराज पुण्याला गेलेत, ते आले की मी तिथे असायला हवी घरी म्हणून, पण तन्वी राहील म्हणून इकडे. आणि तन्वी आपला खेळ सुरू करते, अगदी कल्पनाच्या बाजूला येऊन बसते आणि म्हणते मामी तू काळजी नको करू, मी आहे ना, मी सगळं बघेन म्हणून. इकडे विमलसुद्धा बाजूला उभी असते. तेव्हा अगदी तन्वी विमलला म्हणते तुझ्यावरच एकटीवर काम पडत असेल ना खूप. आणि ती मग कल्पनाला म्हणते की मामी आपण अजून एक मेड ठेवूया का, म्हणजे ती साफसफाई आणि बाकी सगळ्या गोष्टींमध्ये तिला मदत करेल. इथे प्रतिमा ही ऐकून थक्क होते. तेवढ्यातच अर्जुन आणि चैतन्य पण येतात आणि बघतात की इथे तन्वी घरात आहे म्हणून. अर्जुनला तिला बघून खूप राग येतो, पण काय करणार, काही बोलू शकत नाही. इथे प्रतिमा म्हणते की तन्वी तू इथे सायलीसारखी त्यांची काळजी घ्यायला आली आहेस ना, त्यांना मदत करायला आली आहेस ना, मग आणखीन एक बाहेरची व्यक्ती कशाला हवी आहे ते काम करायला. आणि तेवढ्यातच कल्पना तन्वीची साईड घेते आणि म्हणते ती खरं तर बोलते आहे, बाकीच्या लोकांसारखं खोटं तर नाही वागत आहे. हे असं कल्पना अर्जुनकडे बघून म्हणत असते. ती म्हणते तिला जे वाटतं ते ती बोलली, ती खोटं खोटं म्हणली नाही की मी सगळं कामं करीन म्हणून. इथे प्रतिमा थक्क होते हे सगळं ऐकून आणि अर्जुन आणि चैतन्य हे सगळं ऐकत असतात. आणि लगेचच तन्वीला मोकाच मिळतो. ती कल्पना आणि पूर्णा आजीला म्हणते सायलीसारखी नाही आहे मी, ती खोटारडी आहे, अशी आहे तशी आहे, खूप बोलत असते. इथे अर्जुनला आणि चैतन्याला राग येत असतो, पण काय करणार. इथे पूर्णा आजी तन्वीला आपल्याजवळ बोलवते आणि बसवते आणि म्हणते हे तुझंच घर आहे, तुला हवं तितके दिवस राहा, बाकीच्या लोकांसारखी तू नाही आहेस, तू खूपच गुणी आहेस माझी लेक. आणि ती गळ्यात गळा टाकून अगदी तन्वी म्हणत असते म्हातारे मी इथे 1.5 वर्ष थांबली आहे हे मिळवण्यासाठी, आणि आता मला मिळालं आहे, खेचून आणलं आहे ते मी परत, ते असंच कसं जाऊन देईन. आणि इथे अर्जुन रागाने आपल्या रूममध्ये जात असतो. चैतन्य पण त्याच्याबरोबर असतो. तेवढ्यातच तन्वी त्याला थांबवते आणि म्हणते अरे तू एवढा का टेन्शनमध्ये, मी आहे ना, मी सगळं सांभाळीन. अर्जुनला राग येत असतो, पण अर्जुन काय बोलणार, तो तिथूनच रागाने निघून जातो. आणि तन्वी नंतर ह्यांच्याकडे बघत असते. इथे चैतन्याला कळतं की ही इकडे राहणारे म्हणजे आणखीन आग लावणारे म्हणून. इथे दुसरीकडे मधुभाऊ वकिलांशी बोलत असतात, जोशी वकिलांशी, की हो बरं झालं तुम्ही माझी केस घेतलीत, मला खूप आनंद झाला म्हणून. आणि हे इकडे सायली ऐकते. सायलीला
शंका येते की हे कोण जोशी वकील आहेत आणि कोणाशी वकिलांशी बोलत आहेत, ते कसे केस लढतील मधुभाऊंची आणि मध्येच अशी केस कशी घेत आहेत. ती इथे कुसुमताईला सांगते की तू जाऊन मधुभाऊंना विचारणं कोणते वकील आहेत ज्यांनी ही केस अशी घेतली आहे. कारण माझ्या मते अर्जुन सुभेदारांकडे केस असली तर कोणताही वकील ती केस घेत नाही म्हणून माझा अनुभव आहे तसा. तेव्हा कुसुमताई म्हणते थांब मी विचारते म्हणून. कुसुमताई इथे मधुभाऊंकडे येते ना, म्हणते तुमचं बोलणं माझ्या कानावर पडलं. कोण आहेत वकील ज्यांनी तुमची केस घेतली आहे? तर ते म्हणतात नितीन जोशी म्हणून आहेत. आणि लगेच सायलीला आठवतं की तेच वकील आहेत ज्यांनी अर्जुन सुभेदारांवर आरोप केलेला आणि ते अर्जुन सुभेदारांवर खार खातात आणि त्यामुळेच मुद्दामून त्यांनी ही केस घेतली असेल. त्यामुळे तिला सगळ्या गोष्टी आठवतात. इथे सायली येते आणि मधुभाऊंना सांगते, मधुभाऊ तुम्ही ही केस त्या जोशी वकिलांकडे ही केस देऊ नका, ते चांगले वकील नाही आहेत, तुम्ही प्लीज अर्जुन सुभेदारां. पण मधुभाऊ कसले ऐकत आहेत, त्यांचा तर राग आहे अर्जुन सुभेदारावर, म्हणून ते केस त्याच्याकडनं काढून घ्यायची आहे आणि दुसरा वकिलाला द्यायची, म्हणून ते सारासार विचार पण करत नाही आहेत. दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य स्टडीमध्ये असतात. तेवढ्यातच एक कुरिअरवाला येतो आणि म्हणतो अर्जुन सुभेदार. तर इथे विमल म्हणते हो काय झालं, तर त्यांच्यासाठी एक नोटीस आहे म्हणून. तेव्हा हे ऐकतात अर्जुन आणि चैतन्य आणि बाहेर बघायला येतात. अर्जुन ती नोटीस घेतो आणि ती नोटीस बघतो. तेव्हा त्याला असं कळतं की मधुभाऊनी त्याच्याकडनं ती केस काढली आहे आणि जोशी वकिलांना दिली आहे. आणि तो म्हणतो ते असं कसं करू शकतात. इथे चैतन्य म्हणतो जोशी वकील, आणि तो म्हणतो NOC तर लागेल ना आधीच्या वकिलांना. तर तो म्हणतो अर्जुन की तेच तर, तो जोशी वकील फ्रॉड आहे. आणि इथे यांचं हे असंच बोलणं चालू असतं. तेवढ्यातच जोशी वकील महिपत आणि साक्षीबरोबर बसलेला असतो. हे सगळं महिपतचा प्लॅन असतो. जोशी वकिलांना मुद्दामून महिपत मधुभाऊंची केस घ्यायला लावतो, म्हणजे ती केस ते हरतील आणि मधुभाऊ जेलमध्ये जातील आणि साक्षी वाचेल या खुनाच्या प्रकरणामधनं. पण ही गोष्ट काही मधुभाऊंना कळत नाही. मधुभाऊ अर्जुन नको म्हणून ते कोणत्याही वकिलाला केस देतात. कोणीही समोर आलं आणि केस दिली असं झालं आहे त्यांचं. अर्जुनवरच्या रागामुळे हे सगळं करतायत ते. इथे साक्षी, महिपत आणि जोशी वकील हे एकदम खुश असतात. महिपत म्हणतो की जानेवारी-फेब्रुवारीमध्ये पाऊस पडेल तुमच्या घराच्या आजूबाजूला आणि तो पैशांचा पाऊस असेल. फक्त एवढंच करायचं, त्या पाटलाला जेलमध्ये घालायचं खुनाच्या आरोपात, म्हणजे माझी मुलगी इकडे सुटेल. आणि जोशी वकील पण म्हणतात हो तेच होईल म्हणून, आणि ते हसत असतात. इथे सायली मधुभाऊंना समजवण्याचा प्रयत्न करत असते की जोशी वकील हे अर्जुन सुभेदारवर खार खातात आणि त्यामुळेच ते केस घेत आहेत. तेव्हा मधुभाऊ सायलीला म्हणतात माझा पूर्वीच्या वकिलावर माझा विश्वास नाही आहे. हे जोशी वकील आहेत ते मला निर्दोष सोडतील म्हणून, आणि ते मला मुक्त करतील या सगळ्या आरोपावरनं. इथे मधुभाऊंना कळत नाही आहे की तो वकील महिपतकडनं आलेला आहे. असा कोणताही वकील अर्जुन सुभेदारांच्या विरोधात उभं राहू शकत नाही, पण हा कसा राहतोय, म्हणजेच काही ना काहीतरी चुकीचं आहे. पण ते मधुभाऊ हा विचार करत नाही आहेत. ते फक्त एवढंच बघतायत की मला अर्जुनवर राग आहे आणि मला तो नको आहे, म्हणून कोणताही वकील येऊन त्यांना काहीही सांगतो आणि ते हो म्हणतात त्या गोष्टीला. इथे सायली दारातून मधुभाऊंना बघत असते. ते एका झाडाखाली बसलेले असतात आणि इथे सायली कुसुमताईला म्हणते जा ना तू त्यांच्याकडे, ते एकटेच बसलेत, मी गेली तर त्यांना राग येईल, मी त्यांच्याशी बोलू शकत नाही आहे. तुझ्याशी तरी थोडंफार बोलतील, तुझ्याशी व्यवस्थित बोलत नाहीत हे माहिती आहे, पण थोडं का होईना ते बोलतील. मला त्यांची ही अवस्था बघवत नाही आहे. तेव्हा कुसुम जाते मधुभाऊंकडे आणि म्हणते चला ना जेवायला. तर ते म्हणतात मला भूक नाही आहे, तुम्ही जेवून घ्या. तेव्हा कुसुम म्हणते असं करू नका, चला.